नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज चॅनलवर. मंडळी, पुण्यातील येरवडा मनोरुग्णालय हा आशियातील सर्वात मोठ्या मनोरुग्णालयांपैकी एक. या भव्य वास्तूच्या भिंतींमध्ये अनेक गूढ रहस्य दडलेली आहेत. आत्महत्या, अनाकलनीय मृत्यू आणि कायमचा बंद ठेवलेला ब्लॉक 3 या ठिकाणाचा इतिहास जितका वैद्यकीय आहे तितकाच भयावही आहे. 1968 साली ब्लॉक 3 मध्ये एका रुग्णाने नर्सचा खून केला आणि त्यानंतर ती नर्स रात्रीच्या वेळी भटकताना दिसल्याच्या अफवा आहेत. ब्रिटिश काळात बांधलेल्या या रुग्णालयात काही गुप्त प्रयोग झाले होते, ज्यामुळे रुग्णालयाला एक वेगळंच रहस्यमय वलय प्राप्त झालं आहे. आज आपण या मनोरुग्णालयाच्या भिंतींमध्ये दडलेल्या अशाच काही भयानक आणि गूढ कथांचा शोध घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच थरारक, भीतीदायक आणि रहस्यमय व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. येरवडा पुण्यातील मनोरुग्णालय हे शहरातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध मनोरुग्णालय आहे. ब्रिटिशकालीन काळात बांधलेले हे रुग्णालय अनेक रहस्यमय घटनांसाठी ओळखले जाते. स्थानिक लोकांनी सांगितलेल्या कथांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख नेहमीच शापित म्हणून केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणारी कथा काल्पनिक असली तरी ती येरवड्याच्या मनोरुग्णालयाशी संबंधित काही ऐकीव कथांवर आधारित आहे. येरवडा मनोरुग्णालय हे पुण्यातील खूप जुने आणि ऐतिहासिक ठिकाण आहे, ज्याचा इतिहास ब्रिटिश काळापासून सुरू होतो. काही लोकांनी तिथे विचित्र अनुभव घेतल्याच्या अफवा पसरवल्या आहेत, पण त्यावर कोणताही ठोस पुरावा नाही. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. डॉक्टर समीर देशमुख एक प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ नुकतेच येरवडा मनोरुग्णालयात रुजू झाले. त्यांना येथे काम करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान होता, पण पहिल्या दिवसापासूनच त्यांना विचित्र गोष्टींचा अनुभव येऊ लागला. रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात डॉक्टर देशमुख यांना एका अत्यवस्थ रुग्णाला भेटण्यासाठी मध्यरात्री रुग्णालयात यावे लागले. रात्रीचा काळोख आणि रुग्णालयाचा नीरव शांतपणा वातावरणाला अधिक भयावह बनवत होता. काम आटपून परतत असताना त्यांनी बंद असलेल्या ब्लॉक 3च्या दिशेने जाणाऱ्या सावल्यांची हालचाल पाहिली. त्या सावल्या काही व्यक्तींच्या चालण्यासारख्या दिसत होत्या, शांत पण स्थिर. डॉक्टर देशमुख यांना क्षणभर आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या दिशेने नीट पाहिलं, पण सावल्या काही क्षणातच अदृश्य झाल्या. त्यांनी विचार केला की कदाचित हे त्यांच्या डोळ्यांचा भास असेल. तणावाखाली काम केल्यामुळे असे अनुभव येणं स्वाभाविक आहे, असं स्वतःला समजवत त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काम आटपून विश्रांती घेत असताना डॉक्टर देशमुख यांच्याकडे रुग्णालयातील एक परिचारिका आली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती. तिने हळू आवाजात डॉक्टरांना सांगितले की डॉक्टर, काल रात्री ब्लॉक 3च्या खिडकीतून कुणीतरी बाहेर पाहत असल्याचं मी पाहिलं. ते खूपच विचित्र होतं. ती व्यक्ती तिथे कशी पोहोचली असावी? तो ब्लॉक तर पूर्ण बंद आहे. डॉक्टर देशमुख यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. असं काही नाही, कदाचित ते फक्त तुमच्या मनाचे खेळ असतील. रुग्णालयात रात्री काम करताना डोकं थोडं विचलित होतं आणि असं काही भास होणं स्वाभाविक आहे, असं म्हणून त्यांनी हसून तिच्या भीतीला हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं हसू फक्त वरवरचं होतं. तिच्या बोलण्याने त्यांच्या मनात कालच्या घटनेची आठवण ताजी झाली. त्यांनी स्वतः पाहिलेल्या सावल्यांची आठवण झाली आणि त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. परिचारिका तिथून गेल्यावर डॉक्टर देशमुख थोडा वेळ विचारात बसून राहिले. जर ब्लॉक 3 पूर्ण बंद असेल तर त्या खिडकीत कोण असू शकेल?
आणि मी काल पाहिलेल्या सावल्या त्या खरंच भास होत्या का? त्यांनी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी अज्ञात त्यांना सतत अस्वस्थ करत होतं. त्या दिवशी काम आटोपल्यावर त्यांनी ब्लॉक 3 विषयी अधिक माहिती मिळवण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाच्या जुन्या कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करताना त्यांना समजलं की ब्लॉक 3 काही वर्षापूर्वीच बंद करण्यात आला होता. त्याचं कारण होतं तिथे घडलेल्या अनेक विचित्र घटना, रुग्णांच्या आत्महत्या, अनाकलनीय मृत्यू आणि रात्रीच्या वेळी भास होणाऱ्या आवाजांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती. डॉक्टर देशमुख यांना त्या परिचारिकेच्या बोलण्याचं गांभीर्य आता जाणवत होतं. त्यांच्या मनात काल रात्री पाहिलेल्या सावल्यांचा आणि खिडकीत दिसलेल्या आकृतीचा संबंध जोडला जाऊ लागला. त्यांनी स्वतःला समजावलं की हे फक्त योगायोग असावेत, पण त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात असंही वाटत होतं की या रुग्णालयाच्या भिंतींमध्ये काहीतरी रहस्य नक्कीच दडलं आहे, जे उघड होण्यासाठी फक्त योग्य वेळीची वाट पाहत आहे. डॉक्टर देशमुख यांनी ब्लॉक 3च्या रहस्याची सखोल माहिती मिळवण्यासाठी जुन्या फाईल्स तपासण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाच्या जुन्या रेकॉर्ड्समध्ये डोकावल्यावर त्यांना 1968च्या वर्षाच्या फाईल्समध्ये एक विचित्र घटनेचा उल्लेख दिसला. त्या वर्षी एक मानसोपचार तज्ज्ञ रुग्णालयात कार्यरत होता, जो मानसिक आजारांवर विशेष प्रयोग करत होता. त्याने त्या काळात ब्लॉक 3 मध्ये काही गुप्त प्रयोग सुरू केले होते, ज्यामुळे त्या ठिकाणी अनेक रुग्णांवर अमानवीय उपचार केले गेले होते. त्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर आणि संशयास्पद पद्धती वापरल्या होत्या. या प्रयोगांमध्ये एक नर्स देखील सहभागी होती. तिच्या मृत्यूचे कारण नेमके काय होतं हे कधीच स्पष्ट होऊ शकलं नाही. काही लोक म्हणतात की तिच्या मृत्यूच्या मागे प्रयोगांच्या अयोग्य पद्धतींमुळे मानसिक ताण आला होता, तर काहींच्या मते तिचा मृत्यू एक रहस्य होतं जे कधीच उलगडले नाही. तिच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांना ती नर्स रात्रीच्या वेळी दिसल्याचं सांगितलं गेलं. एके रात्री डॉक्टर देशमुख यांनी ठरवलं की ब्लॉक 3च्या बंद भागात जाऊन सत्य काय ते शोधायचं. त्यांनी एका सुरक्षा रक्षकाला सोबत घेतलं. दोघंही टॉर्चच्या प्रकाशात त्या जुन्या इमारतीत शिरले. आत सर्वत्र धूळ, तुटलेल्या फर्निचरचे तुकडे आणि भिंतींवर रक्ताचे डाग होते. अचानक एका खोलीतून काहीतरी खटखट ऐकू आली. डॉक्टर देशमुख आणि सुरक्षा रक्षक दोघेही सावधपणे त्या जुन्या खोलीत शिरले. टॉर्चच्या मंद प्रकाशात खोलीतील प्रत्येक कोपरा अस्पष्ट दिसत होता. जरा पुढे जाताच त्यांनी एक विचित्र दृश्य पाहिलं. खोलीच्या मध्यभागी असलेली एक जुनी लाकडी खुर्ची आपोआप हलत होती. ती खुर्ची जणू काही अदृश्य हाताने हलवली जात होती. अचानक ती खुर्ची जोरात भिंतीवर आदळली. ते पाहून सुरक्षारक्षक घाबरून पळून गेला, पण डॉक्टर देशमुख तिथेच थांबले. डॉक्टर देशमुखांनी खोलीत कॅमेरा बसवला आणि निरीक्षण सुरू केलं. मध्यरात्रीच्या सुमारास कॅमेऱ्यात एका स्त्रीची आकृती दिसली. ती आकृती त्यांच्या दिशेने येत होती. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग दिसत होता. ती हळूहळू जवळ येत असताना अचानक लाईट बंद झाले आणि अचानक डॉक्टर देशमुखांना जाणवलं की ती सावली त्यांच्या मागे उभी आहे. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि तेवढ्यात एक जोरात किंचाळी ऐकू आली. डॉक्टर देशमुख दुसऱ्या दिवशी बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयाच्या आवारात सापडले. त्यांनी पुन्हा कधीच ब्लॉक 3चा उल्लेखही केला नाही, पण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तिथल्या भिंतीवर लिहिलेला एक संदेश सापडला. ती अजूनही इथे आहे, सावध राहा. आजही येरवडा मनोरुग्णालयातील ब्लॉक 3 बंद आहे. स्थानिक लोक म्हणतात की रात्रीच्या वेळी तिथून येणारे आवाज आणि थंडगार वाऱ्यांचा स्पर्श अजूनही अनुभवता येतो. स्थानिक आणि कर्मचाऱ्यांच्या मते
या ब्लॉकमध्ये रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना वारंवार घडल्या होत्या. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी विचित्र आवाज, किंचाळण्याचे स्वर आणि अज्ञात सावल्या दिसल्याच्या अफवा आहेत. 1960च्या दशकात येथे कार्यरत असलेल्या एका नर्सचा एका रुग्णाने खून केला होता. तिचा आत्मा अद्यापही रुग्णालयात फिरत असल्याची अफवा आहे. रात्रीच्या वेळी काही कर्मचाऱ्यांनी एका स्त्रीला चालताना पाहिल्याचे सांगितले आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की काही मृत्यू नैसर्गिक नसून या ठिकाणाच्या नकारात्मक ऊर्जेमुळे झाले आहेत. 2020मध्ये एका न्यायालयीन कैद्याने रुग्णालयात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले होते. आत्महत्येच्या वेळी कोणालाही आवाज ऐकू आला नाही आणि ती घटना कशी घडली हे आजपर्यंत एक रहस्यच आहे. कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की रात्रीच्या वेळी काही रिकाम्या खोल्यांतून पायऱ्यांवरून चालण्याचा आवाज येतो. काही रुग्णांनी सांगितले आहे की त्यांना रात्री कोणीतरी त्यांच्या खोलीत येत असल्याचा अनुभव आला आहे. बंद दरवाजे आपोआप उघडणे किंवा बंद होणे, तसेच थंड वाऱ्याचा अचानक झोत जाणवणे या घटना वारंवार घडल्याचे लोक सांगतात. ब्रिटिशकालीन काळात या रुग्णालयात मानसिक आरोग्यावर काही गुप्त प्रयोग करण्यात आले होते अशी अफवा आहे. त्या प्रयोगांमध्ये रुग्णांवर अमानवीय वागणूक केली गेल्याचे आरोप आहे. त्या प्रयोगांमुळे काही रुग्ण मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या आत्म्यांनी या ठिकाणी कायमचे वास्तव्य केल्याचे म्हटले जाते. येरवडा मनोरुग्णालयाच्या या रहस्यमय घटनांमध्ये किती सत्य आहे हे सांगणे कठीण आहे, पण या कथांमुळे या ठिकाणाला एक भयावह प्रतिमा मिळाली आहे. तुम्हाला देखील या जागेबद्दल काही माहिती असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.